हॅलो, नमस्कार सर्वांना। तर आज मी तुम्हाला देणार आहे माझ्या घराची होम टूर। तर एका ताईची 1-1.5 महिन्याच्या आधी रिक्वेस्ट आहे की ताई होम टूर द्या। त्यांनी माझा किचनचा व्हिडिओ पाहिला, तर त्याच्यावर त्यांनी कमेंट केली। तर मी म्हटलं होतं त्यांना की नाही, मी आताच नाही देणार, माझ्या घराचं बांधकाम चालू होणार आहे, तर मी नंतर देणार। पण आता काय झालं, बांधकाम सुरू व्हायला जमतून 2-3 दिवस झाले आणि वरचं पण बांधकाम व्हायचं आहे, तर ते जवळपास एखादी वर्ष लागेल त्या कामाला। तर मला असं वाटलं की 1 वर्षापर्यंत कोण थांबू शकणार, आणि मला पण घाईच झाली आता तुम्हाला होम टूर द्यायची। तर म्हटलं चला, मग पुन्हा परत नवीन घराची होम टूर द्यावं लागेल ना, म्हणून म्हटलं चला मी आता तुम्हाला होम टूर देऊन देते। पण बाहेर म्हणजे अंगणामध्ये खूप सारा पसारा आहे, सिमेंटचे पोते आणि ते झाडं अस्ताव्यस्त पडलेले, तर तेवढं तुम्ही मॅनेज करा। तर बाहेरचं आता मी तुम्हाला दाखवते, अंगण दाखवते। भरपूर सारं मोठं आहे, पण ते आता सध्या थोडं अस्ताव्यस्त झालेलं आहे। नाही तर एव्हाना माझं अंगण वगैरे खूप छान स्वच्छ राहते, मी तशी खूप नीटनेटकी ठेवते घर वगैरे आणि अंगण। पण आता थोडंसं बांधकामामुळे थोडासा जास्तच पसारा झालेला आहे। तर चला मी तुम्हाला आता बाहेरचं दाखवते, पण मी दुरून दाखवणार, कारण तिथे खूप धूळ आहे आणि गाड्या वगैरे आतमध्येच ठेवलेल्या आहे सध्या। तर मी तुम्हाला बाहेरूनच म्हणजे दुरून दाखवते मी तुम्हाला बाहेरचं किती गेट आहे, काय आहे। तर बघा, आता आलो आपण अंगणामध्ये। तर हे हा मोठं गेट आहे हे, आणि हे छोटं गेट आहे। तर आधी हे एकच गेट होतं मोठं। तर इथे ते बघा सायकल गाड्या सगळं लावलेलं आहे। तर आम्ही 4 व्हीलर घेतली, तर ह्या गेटमध्ये अडचण झाली, म्हणजे 2 व्हीलर निघत नव्हत्या, त्याच्यामुळं मग हे छोटं गेट करण्यात आलं। तर आता हे मोठं गेट बंदच राहते आणि आम्ही या छोट्या गेटमधूनच येणं जाणं करतो। आणि ते गेटला तसे ते पन्नी बांधलेली आहेत, कारण कुत्र्याचे पिल्ले खूप आतमध्ये येत होते आणि घाण करून ठेवत होते, पण ते तसं लावून ठेवलेलं आहे। आणि हे बघा झाडं वगैरे कसे सगळे अस्ताव्यस्त पसरलेले आहे। तर हे थोडं तुम्ही मॅनेज करा, बाकी मग सगळं अगदी तुम्हाला जसं पाहिजे तसं पाहायला मिळेल। आणि हे आहे माझ्या दाराजवळ ठेवलेले कोलियस, आणि इथून सुरुवात होते आता माझ्या घराच्या एंट्रन्सला। तर हा आहे माझ्या घराचा एंट्रन्स। ह्याचं पाहिलं असेल, खूप सारा पसारा दिसला तुम्हाला। तर आमचा प्लॉट आहे दक्षिणमुखी, म्हणजे सगळे मेन गेट आहे दक्षिणेला, आणि हा आहे माझ्या घराचा मेन एंट्रन्स, म्हणजे मुख्य दरवाजा जो आहे असा पूर्वेकडे। तर चला आत या। तर आल्या आल्या तुम्हाला समोर असे हे 2 फोटो दिसतील। हा एक आहे भगवान गौतम बुद्धांचा। तर ही फ्रेम मला मी मॉड्युलर किचन बनवलं, त्यांनी मला ही फ्रेम गिफ्ट केली। आणि बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पण फोटो लावलेला आहे, कारण यांच्या फोटोशिवाय घराला काही शोभा येत नाही आपल्या, त्यांच्यामुळेच आपण बनलेला आहोत। आणि त्या फोटोच्याच खाली हे असं मी फ्लावर पॉट ठेवलं, तर हे पण मी एक्झिबिशनमधूनच घेतलं, आणि हे मार्केटमधून फ्लावर घेतले। त्याच्या बाजूला आहे हे मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे, आणि अशा आर्टिफिशियल फ्लावर याच्यामध्ये लावलेले आहे, वरून आणलेले आहे। ते लॉकिंग मुद्दा असा फॅन हलवणारे आहे। आणि ही जी आहे, तर मी कचारगडच्या यात्रेला गेली होती, तर तिथून ही शोपीस आणलं हे, आणि हा स्टूल पण मी एक्झिबिशनमधून घेतला। आणि त्याच्या बाजूलाच आहे अशी खूप मोठी खिडकी, हे बघा खूप मोठी खिडकी आहे। तर मी ते असे छान असे पडदे लावलेले आहे। आधी खिडकीच्या वरूनच पडदे होते, पण मला ते आवडले नाही, खूप असे ठिंगणे ठिंगणे दिसत होते। तर मी असे स्लॅबपासून करून घेतलेले आहे ते रॉड वगैरे, आणि असे छान पडदे लावले। तर हे माझ्या भिंतीला मॅच झाले, म्हणजे पूर्ण हॉलच्याच डेकोरेशनला मॅच झाले पडदे। कारण हे बघा, ह्या पडद्याचा कलर, पीओपीचा कलर, फॅनचा कलर, आणि माझ्या सोफ्यावरचे कवर आणि त्या उशा सगळं मॅच झालेलं आहे, तर म्हणून मी पडद्याचा हा कलर निवडला। तर चला आता इकडनं आल्यानंतर, हॉलमधून आल्यानंतर डाव्या साईडला आहे माझा सोफा। तर याच्यावरती आहे ना हे असे कवर घेतले, आणि हे सोफ्यासोबतच आलेले आहे कवर। आणि हा आहे टी टेबल। तर हा टी टेबल नेहमी असा बाजूला असतो, कारण की निरू काय करतो, याच्यावर उभा होतो आणि उड्या मारतो। हा काचाचा आहे, पायाला वगैरे लागला म्हणजे मग मी त्याला अशी बाजूला उचलून घेते, फक्त आज ठेवला मी इथे। आणि या साईडला आहे, म्हणजे दारातून आल्या आल्या उजव्या बाजूलाच आहे माझं हे टीव्ही पॅनल।
खूप मोठं टी व्ही पॅनल आहे आणि ह्या सगळ्या वस्तू मी मिशोवरून घेतलेल्या आहे. आणि हे पण आर्टिफिशियल प्लांट मी मिशोवरूनच घेतलेले आहे. हे खूप जाड प्लायमध्ये बनलेलं आहे, खूप हेवी आहे हे, म्हणजे याला काढलं तरी निघणार नाही, आयुष्यभर असंच राहिलं. आणि हे जे उंट आहे हे जयपूरवरून आणले. हे हत्ती मी दारावरच घेतले आणि ह्या पॅनलवरती लावलेला आहे आमचा टी व्ही. तर या आणि टी व्हीच्याच बाजूला मी असे हे आर्टिफिशियल प्लांट्स ठेवलेले, म्हणजे फ्लावर ठेवलेले आहे. इकडे पण फ्लावर ठेवलेले आहे. आणि हा आहे आमचा वॉलपेपर, ज्याच्यामध्ये सगळी ग्रीनरी आलेली आहे. खूप छान दिसतो हा वॉलपेपर. तर चला या आता हॉलमधून आल्या इथे मी असे छान असे पडदे लावलेले आहे. बघा हे असे नेटचे पडदे आहे, म्हणजे कोणी असं आतून बाहेर आलं तरी दिसते. पण आता मी सध्या अशी बाजूला करून ठेवते, कारण मी खूप 10 वेळा लटकतो याला आणि पडतो, म्हणजे माझे असे पडदे राहते. तर हॉलमधून आल्या या आतमध्ये हॉलमधून आल्या ही आहे डायनिंग रूम. ह्या डायनिंग रूममध्ये अशी ही एक खुर्ची ठेवलेली असते, कारण चाय वगैरे प्यायचा असला तर इथे आम्ही बसतो, एकच जण बसतो, बाकी सगळे खाली बसतात. आणि इथे आहे मंदिर. त्या मंदिरामध्ये आहे भगवान बुद्धाची छोटीशीच मूर्ती आहे, जे या घराच्या वास्तूला गिफ्ट मिळालेली आहे. आणि हे मंदिर मी आत्ता बनवून घेतलं, तरी हो एखादी वर्ष व्हायचंच आहे, अजून एखादी वर्ष जवळपास झालं असेल, एखादी वर्ष. तर मी हे मंदिर बनवून घेतलं. आधी माझं हे असं छोटं मंदिर होतं, म्हणजे असं भिंतीला टांगून होतं, तर ते चांगलं नव्हतं वाटत. तर म्हटलं आपण एवढा सारा खर्च करतो घराच्या डेकोरेशनसाठी आणि मंदिरासाठी नाही करत, तर म्हणून मग मी हे मंदिर बनवून घेतलं. आणि मग काय झालं आणि इथे छान असं पिंपळाचं पान दिलेलं आहे, नमो बुद्ध असं खाली लिहिलेलं आहे, पण या मंदिरामुळं ते दिसत नाही. तर मग हे मंदिर मी ठेवून दिलं होतं, पण नंतर मला असं वाटलं की ही छोटी मूर्ती ह्या मंदिरामध्ये चांगली नव्हती वाटत, आणि मला ते आवडलं पण नाही की आपल्या जुन्या वस्तू अशा एकदम म्हणजे अडगळीत ठेवून द्यायच्या. तर परत मी ते हे मंदिर, छोटं मंदिर काढलं, त्याच्यामध्ये ठेवलं मोठ्या मंदिरामध्ये, आणि त्याच्यामध्ये ही मूर्ती ठेवली. तर आता अगदी छान दिसत आहे. तर चला इथे पण आहे ना छान अशी मोठी खिडकी आहे, म्हणजे माझ्या घराला व्हेंटिलेशन हे खूप आहे. खूप साऱ्या खिडक्या आहे मोठ्या, म्हणजे फॅनची वगैरे अशी काही जास्त म्हणजे गरज पडत नाही. हे बघा अशा खिडक्या इथे बनवून ठेवलेल्या आहे. आणि मंदिराच्याच बाजूला हा मी आता जेव्हा हे मंदिराचं काम झालं तेव्हा मी हा म्हणजे कोठ्या ठेवांचं बनवून घेतलेला आहे. याच्यामध्ये आतमध्ये आहे माझ्या सगळ्या अशा कोठ्या ठेवलेल्या आहेत धान्याच्या, एकामध्ये तांदूळ आणि एकामध्ये गहू राहतात. आणि वरती ते असं बाहेर सरकवावं लागतं, हे जे दाखवलं ना ते असं बाहेर सरकवून काढायचं असतं, म्हणजे ते निघते सगळं. आणि वरती राहतो माझा FM म्हणजे रेडिओ, जे मी रोज स्वयंपाक करताना गाणे ऐकते. आणि ही आहे लोणच्याची भरणी, याच्यामध्ये लोणचं आहे. बाजूला असं फ्लावर पॉट ठेवलेला आहे, आणि याच्यामध्ये आहे सगळं खाऊचं सामान, म्हणजे बिस्किट ब्रेड वगैरे ह्या डब्यामध्ये मी इथे ठेवलेलं आहे, कारण कोणाला लागलं तर पटकन इथे काढून घेतात. तर आता डायनिंग रूममध्ये आपण जाऊ, किचनमध्ये. तर हॉलमधून आल्या डायनिंग रूम आहे, आणि ह्या साईडनी आहे माझ्या समोर आहे किचन. तर आता मी किचनमध्ये प्रवेश करते. किचनमध्ये लाईट थोडा कमजोर आहे, कारण इथे POP नाही केली. POP आम्ही फक्त डायनिंगला आणि हॉललाच गेली. अरे हो, तुम्हाला डायनिंगची POP दाखवायची राहिली. तर हे बघा अशा प्रकारे आम्ही POP केलेली आहे, आणि त्याला गोल्डन येलो कलर लावलेला आहे. आणि इथे हा वॉलपेपर पण त्याच कलरचा घेतला मी. आणि हे जे तुम्हाला दिसते हे फुटलेलं, तर इथे आहे ना ह्या भिंतीला, हे इथे तो वॉलचा फॅन राहते ना, तो इथे लावलेला होता. तर माहित नाही कसं त्याचं फॅनचं लॉक तुटलं, आणि तो असा फिरून फिरून बरं झालं, म्हणजे माझ्या डोक्याला किंवा माझ्या मानेला नाही लागला, नाही तर माझं तर रामनाम सत्यच होणार होतं. अशी थोडीशीच मी साईडली होती, तर ते एकदम ते पूर्ण म्हणजे पात्यासहित त्या भिंतीला लागलं तिथे, आणि तिथे लागून हे इथे लागलं. बघा म्हणजे मी खूप वाचली. तर हे एवढं सारं आता खराब झालेलं आहे. तर आता ह्या बांधकामात आम्ही हा वॉलपेपर पण दुसरा लावून घेऊ, म्हणजे जे आता खराब पेंट खराब झालेला आहे काही, आणि अजून काही थोडं आता ह्या ज्या भिंती आहे ना, ह्या भिंतीवर निरुनी सगळं पेन्सिलने उमटवून ठेवलेलं आहे. तर ते सगळं आता नवीन करायचं आहे. तर चला या आता किचनमध्ये आली मी याच्या आधी किचनचा टूर टाकला होता, ज्यांनी नसेल बघितला त्यांनी बघा. तर किचनमध्ये आल्या ही मॉम्स किचन हे लावलेलं आहे.
आणि त्याच्याच बाजूला आहे माझा हा असा मोठा फ्रीज. वरती पण आहे, वरती फ्रीजर आहे आणि खाली फ्रीज आहे. इथे मी भांडे घासून ठेवले तर ते मी इथे स्टोवला ठेवलं. आणि हे आहे माझं मॉड्युलर किचन. तर मी होम टूर टाकले आहे, सॉरी किचन टूर टाकलेला आहे, तुम्ही बघून घ्या. आता मी काही किचनचं एवढं दाखवत नाही. तर इथे माझे डबे वगैरे आणि ही कडप्प्याची रॅक आहे. आता थोडी दाखवते मी तुम्हाला. ही कडप्प्याची रॅक आहे, ज्याला ह्या असं फर्निचरनी मी असं म्हणजे बंद करून घेतलेला आहे, म्हणजे पसारा दिसत नाही. आणि एल आकाराचा आहे माझा हा गॅस होता. तर हे बिस्किट आणि नमकीनचे डबे आहे, जे मी आत्ताच घेतले, तुम्हाला बहुतेक दाखवले असेल. आणि हे टी, शुगर, कॉफीचं कंटेनर आहे. हे मी मिशोवरूनच घेतलेलं आहे चायचं. खाली अशी छोटीशी माझी बाहुली आहे, जी मला खूप आवडते. आणि इथे एक थोडीशी जागा होती, तर इथे मी हे असं आर्टिफिशियल प्लांट लावून घेतलं. आणि आतमध्ये असं छान आहे, हे त्याच्यामध्ये ठेवून आहे ते. हे आहे माझं पॅन्ट्री युनिट, ज्याच्यामध्ये सगळ्या माझ्या ह्या भागात ना काचेच्या वस्तू आहे जवळ. आणि ही रॅक मी ॲमेझॉनवरून घेतली. याच्यामध्ये माझा मिठाची भरणी, लोणच्याच्या भरण्या आणि इथे तूप वगैरे, ते खलबत्ता, याच्यामध्ये या डब्यामध्ये पोळी शेकाचं कापड असं सगळं पॅक करून ठेवते मी. आणि हे आहे कटलरी होल्डर, ज्याच्यामध्ये सगळे माझे बारीक चम्मच, अजून जे काही आहे ते किचनचं जे काही साहित्य आहे ते राहते. आणि हे स्वयंपाक झालेले भांडे. ह्या कोपऱ्यामध्ये राहते माझं असं हे पोळपाट लाटणं तावा. आणि ही आहे गॅस शेगडी. आणि हे आहे पॅन्ट्री दाखवली मी तुम्हाला आता. तर ह्या भरण्या आहे ना खाली होत्या, ह्या ग्रीनवाल्या भरण्या अशा खाली होत्या आणि ह्या काचेच्या भरण्या वरती ठेवल्या होत्या. तर मग माझ्या लक्षात आलं की वळून काढता काढता जर काचेची भरणी पडली तर नुकसान झालं, म्हणून मी ह्या काचेच्या भरण्या खाली ठेवल्या आणि ह्या प्लास्टिकच्या भरण्या वरती ठेवल्या. तर इथे लावलेलं आहे माझं वॉटर फिल्टर. आणि इकडनं येते दार किचनच्या. हे जर बाहेर जातो, अंगणामध्ये निघतो. म्हणजे माझ्या घराच्या दोन्ही बाजूला अशा गल्ल्या दिलेल्या आहे, म्हणजे तिकडनं पण मी बाहेर निघू शकते आणि इकडनं पण बाहेर निघू शकते. तर डायनिंगच्या समोर आहे एक बेडरूम. तर ही आहे बेडरूम. तर आपण आलेलो आहे आता बेडरूममध्ये. ही आहे पहिली बेडरूम, म्हणजे डायनिंग रूमच्याच बाजूला आहे. तर हा आहे आमचा बेडरूम सेट, जो मी रेडीमेड घेतला, बनवलेला नाही आहे. तर याच्यामध्ये हा एवढा मोठा कपाट आलं, 5 पल्ल्याचं कपाट आहे. आणि हा एवढा मोठा असा बेड आहे, खूप मोठा बेड आहे, 6 बाय 6.5चा. खूप मोठा बेड आहे, 3-4 जण झोपतात याच्यावर आरामशीर. आणि ह्या रूमला इकडनं पण दार आहे, पण मी काही खोलत नाही सहसा, कारण या दाराचं काही काम पडत नाही. इथे आहे खूप मोठी खिडकी, ते हे असे पडदे लावलेले आहे. खिडकीच्या वरती आहे AC. आणि इथे पण अशी बेडच्या वरती अशी POP केलेली आहे आणि फॅन पण लावलेला आहे. तर ही वरची POP पण छान आहे बघा, असं वरती दिलेले आहे. आणि इथे दिलेलं आहे, इथे कपाट आहे, कडप्प्याचं आहे, कडप्पे लावलेले आहे. आणि वरून मी हे असं फर्निचरनी पॅक केलेलं आहे. हा माझा खूप जुना ड्रेसिंग टेबल आहे. ह्या ड्रेसिंग टेबलला जवळपास 20-22 वर्ष झाले. आणि या सेटमध्ये ड्रेसिंग टेबल आला, पण ह्या रूममध्ये जागा होत नाही, म्हणून मी दुसऱ्या बेडरूममध्ये तो ड्रेसिंग टेबल नेऊन ठेवलेला आहे. तर चला या आता आपण दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊ. तर आता आलेलो आहे आपण दुसऱ्या बेडरूममध्ये, जिला अजिबात फर्निचर नाही आणि काहीच नाही. तर आल्या माझं हे जुनं कपाट आहे, जे लग्न झाल्यानंतर घेतलं. तर या कपाटाला झाले 32 वर्ष, जे लोखंडाचं आहे, खूप मजबूत आहे. आणि याचा आहे ना पॉलिश केलं होतं, तर मी वॉलपेपर विकत आणला आणि असं लावलं. पण तो पण खूप घाण झाला. इकडनं व्हाईट लावला, इकडनं असा लावला सगळा पचकावळा करून ठेवला, पण ठीक आहे, व्यवस्थित दिसतो. तर ह्या बेडरूममध्ये फर्निचर अजिबात नाही आहे. सगळं माझं म्हणजे जुनं सामान ह्या बेडरूममध्ये मी ठेवलेलं आहे. जुनंच कपाट आहे, बेड पण जुनाच आहे. आणि हे बघा असे सज्जे पण रिकामेच आहे, त्या पण बेडरूमचे पॅक नाही केले सज्जे, आणि ह्या पण बेडरूमचे पॅक नाही केले सज्जे. तर असं, आणि ह्या बक्षामध्ये सगळं माझं डेकोरेशनचं सामान आहे, जे असं सज्जावरती राहते. आणि इथे सगळे खेळणे ठेवलेले आहेत. आणि हा आहे बघा ड्रेसिंग टेबल. तर त्या बेडरूम सेटमधला तिथे बसला नाही, रूम छोट्या आहे, एकदमच छोट्या नाही, पण बेडरूम सेटच खूप मोठा झाला, तर त्याच्यामुळे हा ड्रेसिंग टेबल इथे आहे. आणि तुम्हाला थोडा अंधार दिसत असेल तर
हे पडदे आणि बेडशीट अगदी मॅच झालेले आहे. मी थोडासा पडदा खुला करते तर बघा किती छान उजेड आला. म्हणजे जास्त अशी लाईट लावण्याची माझ्या घरामध्ये गरज पडत नाही, कारण बाजूला खुले फ्लॅट आहे. आणि हा आहे स्टडी टेबल, जो मी मंदिराच्या कामाच्या वेळेस बनवून घेतला. आणि इकडे छोटीशी स्पेस आहे, इकडे पण छोटीशी स्पेस आहे. तर इकडे आम्ही टॉयलेट बाथरूम घेणार होतो, पण मला नाही आवडत बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम वगैरे, तर मग हे कॅन्सल केलं. आणि इथे आपलं असं कुठलंही सामान राहते. तर चला आता आपण निघू इकडे घराच्या म्हणजे पाठीमागच्या साईडनी. तर आता बेडरूममध्ये निघाल्यावर अशी छान अशी ओपन प्लेस, म्हणजे थोडीशी अशी मोठीच गल्ली आहे. हे आहे बाथरूम आणि हे आहे टॉयलेट. आणि इथेच दिलेला आहे छोटासा बेसिन. आणि टॉयलेट बाथरूमच्या मधामध्ये ही थोडीशी अशी भिंत रिकामी होती. तर आधी आहे ना इथे असे ते खुल्या याच्यामध्ये ना ब्रश वगैरे राहायचे, ते चांगलं नव्हतं वाटत, म्हणजे आपल्या हेल्थसाठी पण चांगलं नाही आहे. तर म्हणून मी हे फ्लिपकार्टवरून ऑर्गनायझर बोलावलं, ज्याच्यामध्ये बघा खूप सारं सामान राहते. बघा इथे ब्रश राहते, साबणी वगैरे सगळं काही याच्यात ऑर्गनाइज होऊन राहते. म्हणजे पसारा पण दिसत नाही आणि म्हणजे आपल्या हेल्थसाठी पण छान आहे. आणि समोरून असा आरसा दिलेला आहे. तर चला आता आपण जाऊ घराच्या पाठीमागे, जिकडे तुम्हाला खूप काही पसारा दिसेल. आता पसारा म्हणजे तो आपल्या रोजच्याच वापरातला आहे. कपडे पण तसेच वाळू टाकलेले आहे, कारण की आभाळ आहे, कपडे काही सुकले नाही. आणि माझे भांडे घासायचं, कपडे धुवायचं, वॉशिंग मशीन वगैरे, बाहेर एक टॉयलेट पण आहे, टॉयलेट बाथरूम, ते सगळं आहे. पण थोडंसं तुम्हाला आता ते पाहायला व्यवस्थित नाही वाटणार, कारण सगळं सामान ठेवलेलं आहे. तर चला या. तर इथून निघाल्यानंतर आता आपण आलेलो आहे अगदी मागच्या साईडनी. तर आता आपण आलेलो आहे एकदम घराच्या मागच्या साईडनी, ती एकदम समोरची जागा आणि ही एकदम मागची जागा. तर आता इकडे तुम्हाला थोडासा पसारा दिसेल. आता त्याला पसाराही नाही म्हणतायत, कारण आपल्या रोजच्या उपयोगातल्याच वस्तू राहतात इकडे. तर इकडे असे कपडे वाळू घालण्यासाठी दोरी बांधलेली आहे, ज्याच्यावर मी रोज कपडे सुकवते. आणि इथे कूलर ठेवलेला आहे, पोछा ठेवलेला आहे, हा ड्रम आहे हा, याच्यामध्ये सगळ्या म्हणजे अडगळीचं सामान भरलेलं आहे. आणि माझ्या रोजच्या उपयोगातलं सामान मी असं याच्यावरती ड्रमवरती ठेवलेलं आहे. इकडे बेसिन लावलेलं आहे. ह्या ड्रममध्ये वरून पडलेलं पाणी ह्या ड्रममध्ये जमा होते, जे मी इथे धुवून टाकत असते रोज. आणि इकडे ठेवलेली आहे माझी वॉशिंग मशीन. आणि हे आहे टॉयलेट बाथरूम, जे बाहेर आहे. मागच्या साईडनी पण एक असं लोखंडाचं गेट लावलेलं आहे. आणि इकडनं पण असं मला बाहेर निघता येते. बघा इकडनं आम्हाला एकदम समोर रोडवर गेटमध्ये निघता येते. आता सध्या काम चालू आहे, तर त्याच्यामुळं सगळा पसारा आहे इकडे, दगड माती वगैरे. तर चला आता आपण परत जाऊया हॉलमध्ये. तर चला, अशा प्रकारे मी माझं पूर्ण घर तुम्हाला दाखवलेलं आहे, माझ्या घराची पूर्ण होम टूर दिलेली आहे. तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.